दररोज मी आपली पूजा, ती सुरुवात दिवसाची आणि दिवसभराचं काम आपल्याबरोबर शेअर करत असते. त्यातली माझी पूजा ही सर्वांचा खूप आवडीचा विषय आहे. तर त्याच्यामध्ये प्रत्येक जण काही ना काही चांगलं शोधतं. दररोज मी हीच प्रार्थना करते, सर्वांचं कल्याण कर, भलं कर, सर्वांना आनंदी ठेव. पण काही दिवस मला उदास करणारे असतात. आज तो दिवस आहे 3 मे. आपल्या देशातील धुरंधर नेता, भारतीय जनता पार्टीचा त्या दशकातील चाणक्य, माझ्या वडिलांचे परम मित्र, माझे मामा प्रमोद महाजन यांना गमावण्याचा हा दिवस आहे. प्रत्येक भावना बोलून दाखवता येत नाही, पण दरवेळी जेव्हा काही तारखा येतात मन भूतकाळात जातं आणि इतकं अंधारात जातं. देवाच्या समोरचा दिवा, तो उजेड दिसतो आणि पुढे वाटचाल करायची शक्ती मिळत असते. मला वाटतं हे माझं भाग्य आहे की एवढ्या मोठ्या व्यक्तीसोबत माझं नातं आहे आणि त्यांच्यासोबत बोलण्याचा, त्यांच्यासमोर क्षण घालवण्याचा, त्यांच्याकडून शिकण्याचा हा जो योग मला आला, हे जे भाग्य मला लाभलं ते फार मोठं आहे. आपल्या जीवनामध्ये जे व्यक्ती आपल्याला असे स्पर्श करून जातात ते आपल्याला खूप काही शिकवून जातात. त्यांच्यावर घालेला प्रत्येक क्षण हा आपल्यासाठी आशीर्वाद असतो. आज प्रमोद मामा जिथे आहे तिथे पाहत आहे हे सर्व, ज्या भारतीय जनता पार्टीसाठी प्रत्येक क्षण आपल्या जीवनाचा त्यांनी वाहिला, कष्ट केले, स्वतःचा, परिवाराचा कोणाचाही विचार न करता पक्षाला झोकून दिलं. आज त्या पक्षाचं हे रूप पाहून कुठेतरी त्याच्या मनात समाधान नक्कीच वाटत असेल. माझ्या मामाला मनापासून आदरांजली. तुमच्या धुरंधर त्या चाणक्यासारख्या बुद्धिमान नेत्याला श्रद्धांजली.